बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात, राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी फडणवीसांकडून संपर्क। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 33,000 उमेदवार रिंगणात, पुण्यात सर्वाधिक तर पनवेलमध्ये सर्वात कमी उमेदवार, मुंबईत 2,500 जण मैदानात। महापालिका निवडणुकांनंतर झेडपीचा धुरळा, लवकरच घोषणेची शक्यता, अजित पवारांची माहिती। राज्यात मुख्यमंत्र्यांच्या 10 दिवसात 50 सभा होणार, निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा झंझावात, प्रत्येक महानगरपालिकेत मुख्यमंत्री फडणवीस घेणार सभा। ठाकरे बंधू 5 जानेवारीला फोडणार प्रचाराचा नारळ, ठाकरे बंधू मुंबईत घेणार 3 संयुक्त सभा, शेवटची सभा शिवाजी पार्कमध्ये होणार। ठाण्यातील जागा वाटपाबाबत समाधानी नाही, मात्र महायुती आणि व्यापकीत पाहिलं, भाजप आमदार संजय केळकरांचं वक्तव्य। 3 महानगरपालिकेत भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध, कल्याण डोंबिवलीत 3, धुळ्यात 2 आणि पनवेल इथं 1 उमेदवार बिनविरोध। गीता गवळीसाठी भाजपची माघार, 2 ठिकाणी महायुतीचे उमेदवार उडाले, तिकीट मिळूनही मुंबईत दोघांनी महायुतीची उमेदवारी भरलीच नाही। संजय राऊत यांना बॉम्बनं उडवण्याची मिळाली धमकी, घराजवळच्या धुळीनं भरलेल्या गाडीवर लिहिली आहे धमकी, तपासानंतर छोट्या मुलींनी खोडसाळपणा केल्याचं झालं उघड। पुण्यात उमेदवारानं चक्क प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्मच टाकला खाऊन, शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळेंवर गुन्हा दाखल। देश सगळ्यांचा आहे ही भावना अतिशय महत्वाची, छत्तीसगड येथील हिंदू संमेलनात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। जय महाराष्ट्राचा दणका, किडनी चोर प्रकरणात झाली परराज्यात कारवाई, किडनी चोरणारा डॉक्टर दिल्लीतून अटकेत। कोरेगाव भीमात 208वा शौर्य दिन, विजयस्तंभाला अभिवादनासाठी लाखोंच्या संख्येनं अनुयायी दाखल। सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालकपदी सदानंद दातेंची नियुक्ती। नववर्षाचं स्वागत पावसानं, मुंबईच्या कुर्ला घाटकोपर सायन परिसरात भल्या पहाटेच पावसाची हजेरी। नववर्षात 3 मेट्रो येणार सेवेत, मुंबईला भाईंदर जोडलं जाणार, तर ठाण्यातील घोडबंदर मार्गावरही मेट्रो धावणार। भारताकडून प्रलय क्षेपणास्त्रांची चाचणी यशस्वी, बुधवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर कमी वेळात 2 प्रलय क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी। काय घडेल 2026 मध्ये, राजकारणात कुणाची इनिंग संपणार, कोण करेल पक्षांतर, पहा फक्त जय महाराष्ट्रवर। ओरिसाच्या किनाऱ्यावर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वाळू शिल्प, जगन्नाथाच्या भूमीवर सुदर्शन पट्टनायक यांची कलाकृती। नववर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी एकच गर्दी, गुवाहाटीत पहिल्या सूर्योदयाचं शेकडो नागरिकांकडून दर्शन। नववर्षात सर्वात आधी आलं न्यूझीलंडमध्ये, ऑकलंड इथं नव्या वर्षाचं जोरदार स्वागत। सरत्याला निरोप, नव्याचं स्वागत, सरत्या 2025 वर्षाला निरोप द्यायला जगभरात लोक एकवटलेले, भारतासह जगभरात उत्साहाचं वातावरण। ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेमियन मार्टिनची प्रकृती गंभीर, मेंदूज्वरामुळे मार्टिनला कृत्रिम कोमामध्ये ठेवलं। पाकिस्तानचा तेज गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता, बिग बॅश स्पर्धेत फिल्डिंग करताना झाली गंभीर दुखापत। नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं, लाखो जण सिद्धिविनायक मंदिर तसेच महालक्ष्मीच्या चरणी।